नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे सतीने स्वतःला योगाग्नी प्रज्वलित करून आत्मदाह करून घेतला. मग शंकराच्या सर्व गणांनी दक्ष प्रजापतीचा यज्ञ उधळून लावला आणि दक्षाला देहांत प्रायश्चित्त दिलं. त्याचं डोकं धडापासून तोडून दूर फेकून दिलं. त्याचा पूर्ण यज्ञ उधळला गेला. पण एखाद्या चांगल्या कामासाठी जेव्हा एखाद्या यज्ञाचा प्रारंभ केला जातो चांगल्या हेतूनी, तेव्हा तो यज्ञ पूर्ण होणं आवश्यक असतं. मग प्रजापिता ब्रह्मदेव तिथे प्रगट झाले आणि त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली की हे प्रभो, भगवान शंकरा, आपल्या अनुज्ञेनुसार आपल्या शिवगणांनी हा यज्ञ ध्वंस केलेला आहे आणि दक्षाने केलेल्या अयोग्य वागणुकीबद्दल त्याला यथायुक्त प्रायश्चित्तही दिलेलं आहे. पण आता लोककल्याणार्थ हा यज्ञ पूर्णतेस जावयास हवा, त्याच्यासाठी आपण प्रकट व्हावं आणि हा यज्ञ स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करावा, असं प्रजापिता ब्रह्मदेव भगवान शंकरांना विनंती करतात आणि भगवान शंकर तिथे प्रकट होतात. आता मुख्य म्हणजे यजमान दक्ष असतो तोच राहिलेला नसतो, काय यमसदनाला गेलेला असतो. त्याच्यामुळे आता दक्षाला जिवंत करणं गरजेचं असतं. ते दक्षाचं शीर शोधायचा पुष्कळ प्रयत्न करतात शिवगण, पण ते शीर काही मिळत नाही. म्हणून ते दक्षिणेकडे डोकं करून त्यांना एक मेंढा निजलेला दिसतो बरं का. तर ते त्या मेंढ्याचंच शीर कापून घेऊन येतात आणि दक्ष प्रजापतीच्या डोक्याला ठेवतात आणि भगवान शंकर त्याला पुन्हा जिवंत करतात. आता दक्ष प्रजापतीला त्याच्या शिराला भगवान शंकरांचा स्पर्श झालेला असल्यामुळे त्याचं एवढा उद्धार होतो की तो दक्ष जेव्हा पुनर्जीवित होतो त्याच्यानंतर तो भगवान शंकरांची हात जोडून प्रार्थना करतो. म्हणजे तो असं म्हणतो की भगवान शंकरा, आपला महिमा माझ्याकडून जाणला गेला नाही, मी तो जाणू शकलो नाही आणि मी अकारणच आपला द्वेष करत राहिलो आणि त्याच्यासाठी मला योग्य सजाही मिळाली. पण आपण साक्षात भगवान आहात, तेव्हा आपण माझ्या या कृत्यासाठी मला क्षमा करा आणि कृपा करून हा यज्ञ पूर्ततेस न्या. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि तो यज्ञ यथासांग पूर्ण करवून घेतात. तो यज्ञ पूर्ण होतो आणि भगवान शंकर त्याच्या सर्व गणांसह परत येतात. आता सती तिने आत्मदहन करून घेतलेलं नसतं. आता भगवान शंकर एकटेच असतात, त्यांना पत्नी नसते. तेव्हा काय होतं, ह्या मृत्यूलोकावर एक राक्षस तपश्चर्या करत असतो ब्रह्मदेवांची आणि ते ब्रह्मदेव त्याला प्रसन्न होतात आणि म्हणतात, काय तुला इच्छित असेल ते वरदान मागून घे. तेव्हा त्या राक्षसाचं नाव असतं तारकासूर. तो तारकासूर म्हणतो की महाराज, आपण मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणतात, अमर कोणालाच करता येणार नाही, ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वर माग. तर तेव्हाच हे कळलेलं असतं की भगवान शंकरांच्या वियोगामुळे आणि त्यांच्या अपमानामुळे सतीने आत्मदाह करून घेतला, स्वतःला योगाग्नीने जाळून घेतलं आणि आता भगवान शंकरांची पत्नी सती नाही आहे. हे असुरसुद्धा हुशारच आहे ते बरं का. हा तारकासूर ब्रह्मदेवाकडे असं वरदान मागतो की मला भगवान शंकरांच्या वीर्यापासून, तेजापासून निर्माण झालेल्या पुत्राच्या हाती मरण यावं. ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात आणि अंतर्धान पावतात. पण मजा काय असते, आता भगवान शंकर असतात एकटेच, त्याच्यामुळे आता त्यांना पत्नी मिळायची, मग त्यांना मूल व्हायचं, कारण ते असतात वैराग्याची मूर्ती. त्याच्यामुळे हा तारकासूर निवांत असतो आणि तो ह्या मृत्यूलोकावर आणि स्वर्गलोकावर आक्रमण करतो आणि मृत्यूलोकावर सुद्धा नाना अत्याचार करायला प्रारंभ करतो. इकडे भगवान शंकर
पुन्हा समाधीमध्ये स्थित होतात. परत फार मोठी समाधी ते धारण करतात. पण काय होतं, सतीने जे स्वतःला दाहून घेतलेलं असतं, त्या सती, आता ती सती म्हणजे शंकराची पत्नी, ती आता हिमालय आणि त्याची पत्नी मैना यांच्या उदरी गर्भधारण करते आणि अवतार घेते बरं का. आणि यथाकाल मैनेला एक अतिशय तेजस्वी असं कन्यारत्न प्राप्त होतं आणि ते प्रेमाने तिचं नाव ठेवतात पार्वती. या पार्वतीला लहानपणापासूनच तिचा ओढा भगवान शंकरांच्याकडे असतो. ती फक्त भगवान शंकरांची पूजा अर्चा हेच तिचे खेळ असतात. कालांतराने ती जसजशी मोठी होत जाते तसतशी ती स्वतःला भगवान शंकरांच्या पूजा अर्चेसाठी पूर्ण वाहून घेते. आणि कैलास पर्वत म्हणजे भगवान शंकरांचं जे निवासस्थान आहे ते हिमालयावरच आहे आणि ही हिमालयाची कन्या म्हणून ती सहज भगवान शंकरांच्या समोर प्रविष्ट होऊ शकते. ती भगवान शंकर जिथे समाधी लावून बसलेले असतात तिथे येते आणि आपल्या आराध्य दैवताकडे डोळ्यात प्राण आणून हात जोडून बघत बसलेली असते की हे जेव्हा ह्यांचं व्युत्थान होईल तेव्हा ते माझ्याकडे बघतील आणि मी त्यांना जर आवडले तर ते माझ्याशी विवाह करतील. भगवान शंकर वैराग्याची मूर्ती, त्याच्यामुळे ते तपश्चर्याला बसलेत म्हणण्यापेक्षा समाधी अवस्थेत बसलेत म्हटल्यानंतर त्यांचं व्युत्थान होणंच शक्य नाही. ते काही दिवस, काही महिने, काही वर्ष तशीच काढते, पण भगवान शंकर काही डोळे उघडून बघत नाही तिच्याकडे. ती अत्यंत आता ती वयात आल्यानंतर, मोठी झाल्यानंतर पार्वती अत्यंत सुंदर आणि लावण्यवती झालेली असते, पण भगवान शंकर डोळे उघडून बघतच नाही तिच्याकडे. त्याच्यामुळे तिला आपला हा जो देह असतो तो त्याच्यामध्ये काही रस नाही असं वाटायला लागतं, तो आसार वाटायला लागतो आणि म्हणून ती काय करते, तपश्चर्या करायला प्रारंभ करते. भगवान शंकरांचं नाव घेऊन ओम नमः शिवाय या मंत्रांनी ती तपश्चर्या करायला प्रारंभ करते. सुरुवातीला ती दिवसाला एखाद्याच वेळी एखादं फळ खाऊन राहत असे. तिच्या सखी पाहिजे असतील ते फळं किंवा काय तिला आणून देत असत. काही दिवस असं गेल्यानंतर ती फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करायला लागते. काही दिवसांनी ती पाणी पिणं बंद करते आणि वृक्षांची पर्णं खाऊन उपजीविका करायला लागते. तपश्चर्या चालू असते. कालांतराने ती ते पर्णं खाणं तेही मग नंतर ती जीर्ण जे पर्णं झालेली असतात वृक्षांची गळून पडलेली ती खाऊन उपजीविका करायला प्रारंभ करते. जगण्यासाठी फक्त वृक्षांची गळून पडलेली पर्णं तेवढीच भक्षण करायची. पुढे तेही खाणं ती बंद करते, म्हणून ती अपर्णा म्हणून ओळखली जायला लागते. अपर्णा हे पार्वतीचं दुसरं नाव आहे. पण भगवान शंकर काही प्रसन्न होत नाहीत आणि तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकत नाहीत आणि शेवटी ती एवढं कडकडीत तप करते. रामचरितमानसमध्ये लिहिल्याप्रमाणे पार्वती भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी 7000 वर्ष तपश्चर्या करते आणि नंतर 7000 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर तिला आदेश मिळतो की आता तुझी तपश्चर्या फलद्रूप झालेली आहे आणि आता भगवान शंकर तुला पती म्हणून लाभतील. ते सुद्धा सहजासहजी होत नाही. हे सप्तर्षी असतात ना, ते भगवान शंकरांना जाऊन सांगतात की गेल्या जन्मीची जी सती आपली पत्नी आहे ती आपल्या नावाने आपल्या मंत्राचा, षडाक्षरी मंत्रांचा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तपश्चर्या करते. एवढा मोठा कालावधी झाला. तेव्हा भगवान शंकर म्हणतात काय की तुम्ही जाऊन तिची परीक्षा घ्या आणि ती खरोखरच तिला वर पाहिजे की मी वर म्हणून पाहिजे, तिला फक्त लग्न व्हायला पाहिजे की माझ्याशी लग्न व्हायला पाहिजे याची खातरजमा करून घ्या आणि मग तुम्ही जे काही कराल ते प्रमाण मी मानीन. सप्तर्षींचा अधिकार मोठा असतो आणि भगवान शंकरांचे ते लाडके भक्त असतात सप्तर्षी. हे सप्तर्षी कुठले? सप्तानाम व्याहृतीनाम विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री वसिष्ठ कश्यप हे सप्तर्षी. तर मग भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार ते अपर्णेच्या समोर पार्वतीसमोर येतात आणि तिला तिच्या तपश्चर्येतनं तिचं जागं करतात आणि तिला म्हणतात, बाळा तू विवाहासाठी तपश्चर्या करतेस ना. 7 तेजपुंज ऋषी दिसल्यानंतर ती विनयाने हात जोडून त्यांना साष्टांग दंडवत घालते. होय महाराज, मला
भगवान शंकरांची विवाह व्हावा म्हणून मी तपश्चर्या करते. हे मुद्दाम तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणतात. अगं भगवान शंकर तुला माहिती आहे व्याघ्रचर्म किंवा मृगचर्म पांघरून स्मशानात बसतात आणि अंगाला प्रेताचं दहन झाल्यानंतर जी विभूती असते ती फासतात, तेव्हा ती विभूती शंकर अंगाला का फासतात? रोचक कथाभाग आहे बरं का. जेव्हा माणूस मरतो त्याला जेव्हा स्मशानात नेतात तेव्हा आपण काय मंत्र जपतो? गोपाळकृष्ण महाराज की जय म्हणतो काय? जय गोपाळकृष्ण म्हणतो? नाही. मग ओम विष्णवे नमः? नाही. मग श्रीराम जय राम जय जय राम हा एकच मंत्र आजपर्यंत हजारो लाखो वर्ष प्रेताला स्मशानात नेताना जपण्यात येतो आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्र हे भगवंतांचं आराध्य दैवत. त्याच्यामुळे ज्याच्यासाठी एवढ्या वेळा प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेतलं गेलं तेव्हा त्या आत्म्याची थोरवी किती मोठी आहे असं म्हणून तो शरीराची जी विभूती होते ते शंकर आदराने स्वतःच्या शरीराला प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण म्हणून लावत असतात. हा त्याच्या मागचा कथाभाग आहे, वस्तुस्थिती पण आहे. मग ते म्हणतात की आम्ही तुम्हाला त्या अपर्णेला सांगतात सप्तर्षी की आम्ही तुझ्यासाठी अत्यंत चांगला वर बघितलेला आहे, तो म्हणजे भगवान विष्णू. ती म्हणते नाही हो, मी आजपर्यंत अव्यभिचारी भक्ती केलेली आहे भगवान शिवांची, त्याच्यामुळे भगवान शिव सोडून इतर कोणाचाही विचार माझ्या मनाला शिवणार नाही, आपण मला क्षमा करावी. ते आता ह्या ऋषींचा अधिकार मोठा असल्यामुळे ते जरा तिला नेट लावून बघतात भगवान विष्णूंची लग्नाला हो म्हणते का. तेव्हा ती म्हणते हात जोडून की तुम्हाला गंमत करायची असेल तर या त्रिभुवनात खूप स्त्रिया आहेत, पण मला मात्र भगवान शंकरांच्यासाठी आपण मोकळी सोडून द्या. त्यांच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही देवतेचा पती म्हणून विचारही करू शकत नाही. त्याबरोबर सप्तर्षी प्रसन्न होतात आणि तिला आशीर्वाद देतात. तुला भगवान शंकरच पती म्हणून मिळतील, आमचा आशीर्वाद आहे तुला, तू आता वडिलांच्याकडे परत जा, आता तुझ्या तपश्चर्येचं काही प्रयोजन नाही, तुझी तपश्चर्या सफल झाली. मग ती आनंदाने वडिलांकडे येते. सप्तर्षी परत भगवान शंकरांच्याकडे येतात. भगवान शंकरांना सांगतात की ती आपली अनन्य भक्त आहे आणि आपण तिचा स्वीकार करावा. मग भगवान शंकर तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतात. त्याच्या आधी अजून एक छोटासा कथाभाग राहिला. जेव्हा पार्वती त्यांचं आपल्याकडे हे लक्ष जावं म्हणून तपश्चर्या करत असते तेव्हा शेवटी सर्व तिन्ही लोकांमध्ये त्या तारकासूर असुराचा भयंकर त्रास व्हायला लागतो बरं का. तो फार पीडा देत असतो सगळ्यांना. म्हणून देव काय ठरवतात, ते मन्मथाला सांगतात, जा, मन्मथ म्हणजे कामदेव, तू जा आणि भगवान शंकरांवर तुझे कामशरांनी भगवान शंकरांचा लक्षवेध कर. ते म्हणतात अहो काय सांगताय. मन्मथ म्हणतो माझ्याकडे नुसतं त्यांनी एक दृष्टिक्षेप रागाने टाकला तरी मी जळून खाक होईन, मला हा शाप देऊ नका. पण सगळे देव म्हणतात त्याच्यामध्ये तुझा नाही झाला तरी हे लोककल्याणार्थ काम होणार आहे, त्याच्यामुळे तुझा निश्चित उद्धार होईल, तू जा. मग मन्मथ तिथे येतो. तिथे मन्मथ आल्याबरोबर सगळीकडे काय इंद्राच्या आज्ञेने वसंत ऋतू येतो. काय सुगंधित मंद शीतल वायू व्हायला लागतो. शंकरांच्या लक्षात येतं आहे यावेळी काहीतरी सुरुवात झालेली आहे. ते डोळे उघडून बघतात आणि बरोबर समोर त्यांना पार्वती दिसते. आणि त्याचवेळी मन्मथ बरोबर मदन जो आपला बाण मारतो तो शंकरांच्या हृदयात जाऊन हृदयाचा वेध घेतो. पण ते साक्षात वैराग्यमूर्ती शंकरांचं हृदय असतं. त्यांना काय झालेला प्रकार आहे तो बरोबर कळतो आणि ते संतापाने कामदेवाकडे आपला तृतीय नेत्र उघडून एक फक्त जो दृष्टिक्षेप टाकतात. मन्मथ म्हणजे कामदेव मदन जळून भस्म होतो आणि तिथे त्याचा राख उरते फक्त. आणि तिकडनं ते अंतर्धान पावतात भगवान शंकर. पण त्या बाणाने काम चोख केलेलं असतं, कारण तेव्हाच त्यांची दृष्टी अपर्णेवर म्हणजे पार्वतीवर पडते. आणि मग ते सप्तर्षींना तिची परीक्षा घेण्यासाठी पाठवतात. आणि तेवढ्यात काय होतं की मन्मथाची पत्नी रती ती रडून शंकरांच्या पाया पडते. म्हणजे माझ्या पतीला तर आपण जाळून टाकलं तृतीय नेत्रींच्या अग्नीने, मी विधवा झाले, आता काय करू. तेव्हा ते म्हणतात काळजी करू नकोस, काय माझा आणि पार्वतीचा जेव्हा विवाह होईल त्याच्यानंतर मी तू या चितेचं रक्षण करत बैस,
माझा आणि पार्वतीचा विवाह झाल्यानंतर मी माझा तृतीय नेत्र उघडून त्याला पुनर्जीवित करीन. ती त्या मदनाच्या शरीराची जी राख झालेली असते ती राख जपत रती तिथेच बसलेली असते. आणि इकडे मग शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न होतो. आणि जेव्हा ते परत आपल्या घरी जायला निघतात तिथे कैलासावर, तेव्हा वाटेत ती रती शंकरांना दिसते. आणि भगवान शंकरांना विस्मरण होणं शक्य आहे का? नाही. मी तुझ्या पतीला पुनर्जीवित करीन. इट वॉज अ कमिटमेंट गिवन बाय लॉर्ड शंकर. भगवान शिवानी दिलेलं वचन आहे ते. जाताना ते प्रेमाने आपला तिसरा नेत्र उघडतात आणि त्याच्या पडलेल्या विभूतीकडे बघतात कामदेवाच्या. आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या तृतीय नेत्रातनं जी अमृताची किरणं निघतात त्याच्यामुळे कामदेवाला पुन्हा शरीर प्राप्त होतं आणि तो जिवंत होऊन उठून बसतो. मग शंकर त्याला वर देतात, ह्याच्यापुढे तू सदेह कधीही म्हणजे तुझा अदृश्य राहशील. तू जेव्हा ज्याच्यावरती तुझे कामशर सोडशील, लक्षभेद करशील, तेव्हा तू दिसणार नाही. त्याच्यामुळे तुला कोणी शाप देऊ शकणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यापुढे तुझा शर जे आहे तो कधीही व्यर्थ जाणार नाही. तो आपलं काम चोख करेल. असा त्याला वर देऊन आणि पार्वतीला घेऊन शंकर महाराज कैलासावर येतात आणि त्यांची नांदायला सुरुवात होते. काही दिवस जातात आणि त्याच्यानंतर पार्वती भगवान शंकरांच्याकडे विनंती करते. तिला कळलेलं असतं इतर देवतांच्याकडनं की तारकासूर फार त्रास देतोय, त्राही भगवान करून सोडले तिन्ही लोकांना. तेव्हा ती म्हणते की महाराज मला म्हणे आपल्या तेजापासून निर्माण झालेला पुत्र हवा. नाही तर काय पूर्वी अपर्णेनी सांगितलं असतं पार्वतीने की मला मुलगा पाहिजे, त्यांच्या नुसत्या मनस्सामर्थ्याने भगवान शंकरांनी मुलगा दिला असता. पण तिला तसं नको असतं. मग भगवान शंकर तथास्तु म्हणतात आणि पार्वतीला दिवस जातात. आता ह्या पार्वतीला दिवस जातात खरे, पण काय गंमत आहे, त्या पार्वतीला स्वतःच्या गर्भाचा सांभाळ करायचा येतो कंटाळा. म्हणून ती काय करते, तो गर्भ अग्नीत सोडते. अरे त्या अग्नीला एवढा त्रास होतो, साक्षात भगवान शंकरांचं वीर्य असतं ते घाबरून पाण्यात सोडतात अग्निदेवता. आता पाण्यामध्ये भगवान शंकरांचं ते तेज पाण्यामध्ये शिरल्यानंतर काय होतं, ते शरीर धारण करायला लागतं. पण मजा अशी असते की त्याला आता मातेने त्यागलेलं असतं, अपर्णेनी सोडून दिलेलं असतं. ते बाळ मोठं होताना आईच्या पोटात असताना जे भूक भागायची ती भूक भागणार कशी. तर तो शंकरांच्याच तेजामुळे ते त्वरित देह धारण करतो, पण त्याची भूक क्षमायचं काही साधनच नसतं. तेवढ्यात तिथे काय असतं, पाण्यामध्ये 6 कृत्या असतात बरं का. कृत्या म्हणून एक प्रकारची जीवयोनी आहे. तर त्या कृत्या तिथे प्रकट होतात आणि त्या मुलाला 6ही कृत्या आपलं दूध पाजतात. मग तो 6 मुख धारण करून त्या कृत्यांचं दुग्धपान करतो, दुग्ध स्वीकारतो. आणि म्हणून त्याला 6 तोंड 6 मुख होतात आणि म्हणून तो षडानन असा म्हणून या नावाने ओळखला जायला लागतो. आणि मग यथासमयी तो मोठा होतो आणि भगवान शंकरांच्या आज्ञेनी आणि आशीर्वादाने त्यांच्या सामर्थ्य त्याच्या पाठीशी असल्यामुळे तो तारकासुराचा वध करतो. आणि आता भगवान शंकरांना पार्वती पत्नी म्हणून लाभलेली आहे. सतीनी देहत्याग केला, पण ह्या आख्यानाची सुरुवात फक्त भगवान शंकर आणि सती जेव्हा वनातनं चाललेले असतात आणि जवळच प्रभू श्री रामचंद्र शोकमग्न अवस्थेत आपण आहोत असं दाखवत असतात, अशी लीला करत असतात, तर तिथे ती येते. आणि म्हणून ह्या उपकथानक सांगण्याचं प्रयोजन आलं. हे उपकथानक आता संपलं. आता आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा येऊ रामकथेकडे, रामायणाकडे. तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.